आणि आता आपण नाशिकमध्ये जाऊयात। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये रेस्क्यू ऑपरेशन केलं जाते। गांधी तलाव या ठिकाणी अडकलेल्या पर्यटकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। याआधी एका नेपाळच्या पर्यटकाला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि या संदर्भात थेट जाऊयात त्याच ठिकाणी आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी आहेत आपल्यासोबत। चंदन, नाशिकच्या रामकुंड परिसरात पर्यटकांचा रेस्क्यू केले जाते, सध्याचे ताजे अपडेट्स काय आहेत? निश्चितपणे आपण जर या ठिकाणी दृश्यांमध्ये बघितलं तर रामकुंड आणि गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढलेली आहे। दरम्यान काल रात्री काही पर्यटक नेपाळवरून या ठिकाणी आलेले होते। नाशिकच्या रामकुंड परिसरातलं जे गांधी ज्योत आहे त्या गांधी ज्योत परिसरात ते थांबलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांना झोप लागून गेली। पाण्याची पातळी कधी वाढली हे त्यांना लक्षातच आलं नाही आणि त्यामुळे आता जीवरक्षक दल असेल, अग्निशमन दलाचे कर्मचारी असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। आपण हे एक्सक्लुसिव्ह दृश्य जे आहेत ते TV9 मराठीच्या माध्यमातून बघतात। गांधी ज्योत तलावाच्या खालच्या बाजूला जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये हे जीवरक्षक दलाचे सगळे जे कर्मचारी आहेत ते आता या वयस्कर इसमाला घेऊन त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत। दोरखंडाच्या सहाय्याने त्या इसमाला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। अगदी काही वेळापूर्वी नेपाळच्याच एका तरुण मुलाला या ठिकाणी या जीवरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढलेला आहे। पाण्याचा फोर्स वाढतोय, पातळी वाढतीये आणि त्यामुळे हे जे पर्यटक दोघं जण या ठिकाणी अडकलेले होते यांना आता बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो रेस्क्यू टीमच्या वतीने सुरू आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय की या ठिकाणी दोरखंड बांधला जातोय। तो जो इसम या ठिकाणी अडकलेला होता त्याला टायरच्या माध्यमातून आता बाहेर रेस्क्यू ऑपरेशन वरती आपलं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।